मास्टर माइंड कॉम्पिटेटिव्ह क्लास ढानकी चे संचालक मी हेमंत निखारे सर आपल्या सगळ्यांच्या सरचं स्वागत करीत आहे। आज आपण दुपारला डेसिमलचे गुणाकार पाहिले होते, आता डेसिमलचे भागाकार पाहायचे आहे। बघा मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट्स मारा। तर डेसिमल म्हणजे काय तर तुम्हाला समजलेलंच आहे। डेसिमल म्हणजे दशमलव अंक, म्हणजे दशमलव म्हणजे आपल्या साध्या भाषेत पॉइंट। आता पॉइंटचे गुणाकार झाले सर, तर भागाकार कसं? कारण परीक्षेत भागाकार हा पार्ट जास्तीत जास्त विचारले जाते। RRB ग्रुप डी साठी आणि आर्मीवाल्यांसाठी यांनी लक्षात ठेवावं की हा भागाकाराचा पॉइंट एक तरी मार्काच्या 100% विचारेल। तर काय राहते पहा, 0.35 इंटू 0.76 2.5 डिवाइड बाय 0.19 इंटू 0.7 0.5। मी जास्त मोठे नाही, स्वतःच्या मताने घेत आहे। परीक्षेमध्ये तुम्हाला याच्यासाठी प्रॅक्टिस करावं लागेल। फक्त हे समजणे आहे, हे जेवढं समजाल तेवढंच तुम्हाला सोपं जाईल। आता तुम्हाला प्रश्नही पडू शकते, सर काल सकाळी गुणाकाराच्या याच्यामध्ये डेसिमल टाकायला पाहिजे होते, पण आपण विद्यार्थी, गावातील विद्यार्थी काय करतो, जेवढा व्हिडिओ आहे ना तेवढं बघतो आणि त्याच्यानंतर सोडवण्याचा प्रयत्न करतो। तर सकाळचा व्हिडिओ पाहिले असाल तर त्याच्यामधून गुणाकार झाल्यानंतर त्याची पुन्हा प्रॅक्टिस करा, तर ते सोपं जाईल। पुन्हा डिव्हिजनचा व्हिडिओ पाहत असताना डिव्हिजनचे आपल्या मताने अंक घ्यायचे। अंक घ्यायला कोणाची जबरदस्ती नाही। परीक्षेत तुम्हाला विचारलेले अंक, शिक्षकांनी शिकवलेले अंक बिलकुल येणार नाहीत, अंक भरपूर प्रमाणे असतात। तर काय करायचे आता पहा, दशमलवच्या नंतर किती अंक आहेत? इथं 2, इथं 2, इथं 1, म्हणजे किती झाले? 2 2 4 4 1 5, इथं 2 3 1 4 -4। आता इकडे 4 आले, इकडे 5 आले। सगळ्यात पहिले लक्ष द्या, खूप साऱ्या मुलांच्या मनात खूप मोठा भ्रम असते। तो भ्रम म्हणजे काय? तो भ्रम हा असते की सर वरच्या अंकाला वरचे अंक म्हणता तुम्ही, खालच्या अंकाला खालचे अंक म्हणतो। मी तुम्हाला एकदम गावातील भाषेप्रमाणे आणि आपल्या सोप्या भाषेत सांगत आहे। मला माहित आहे याला अंश म्हणतात, याला छेद म्हणतात, पण आपल्याला समजायचे आहे, आपल्याला शिक्षक बनायचे नाही आहे। आपल्याला परीक्षेत उत्तर येण्यासाठी वरच्या अंकासोबत खालच्या अंक लवकर डिवाइड, आपल्याला सोपं काय समजते, लेफ्ट राईट जेवढं सोपं समजत नाही तेवढं डावा उजवा समजते। त्याच्यापेक्षाही लहान मोठा जास्त समजते, धाकटा थोरला समजत नाही। त्याच प्रकारे वरच्या अंक खालच्या अंक एवढंही लक्षात ठेवलं तरी खूप आहे। कारण परीक्षेत तुम्ही, म्हणजे परीक्षेसाठी तुम्ही रिव्हिजन करत असताना तुम्हाला हे जास्त सोप्या भाषेत समजेल। जेवढी रिव्हिजन कराल तेवढं तुम्हाला ते लक्षात येऊनच जाईल की हा अंश आहे, हा छेद आहे। आता काय करायचं, वरच्या अंकातून खालच्या अंकाचे दशमलव मायनस करायचे। तर वरच्या अंकाचे दशमलव किती आले? 5, खालच्या अंकाचे किती आले? 4। ह्या वरच्या अंकातून खालचे अंक मायनस करायचे, किती वाचला? 1 वाचला। लक्षात ठेवायचे, आता दशमलवची काही गरज नाही। आता आपण सरळ डिवायडेशन करू। 19 × 76, 7 × 5 35, 5 × 5 कॅन्सल, 25 × 100 25 वाचले, 2.5 नाही वाचले कारण आपण दशमलव काढून घेतलेले आहेत। उदाहरणात समजायचे आहे तर मी पुन्हा एकदा हे रिव्हिजन करतो। हे झाले 35, हे झाले 76, हे झाले 25, हे झाले 19, हे झाले 7 आणि हे 5। तर अशा प्रकारे जर केलं तर काय होईल? 19 × 76, 7 × 5 35, बरोबर। 5 ला 5 काढतो, पुन्हा अजून तुम्हाला त्रास नको। 7 × 5 35, 5 × 5 कॅन्सल, 25 × 100। आता पहा, आपला उत्तर आलेला आहे प्लस मध्ये। जर इकडे 4 असते आणि इकडे -5 असते, नाही -1 आला असता तर 0 लावला असता, पण आता किती आलाय? प्लस आलाय। प्लस आलाय तर 1 अंक मायनस करा, म्हणजे किती उत्तर आला? आपला उत्तर आलेला आहे 10। एवढं तुम्हाला लक्षात आलं असेल। पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो आणि पुन्हा मी थोडंसं लिहून देतो की दशमलव कशा प्रकारे वापरायचे, काय वापरायचे हे सुद्धा लिहून देतो। बघा, मी सांगितल्या प्रकारे इथं लिहून दिलं तुम्हाला। दशमलव अंशमधून, दशमलव अंशमधून, दशमलव म्हणजे समजलं काय? दशमलव हे सगळे जे डेसिमल जे आहेत त्यांना दशमलव म्हणतो। दशमलव अंशामधून छेद वजा केले असता जर उत्तर प्लस मध्ये आला, प्लस मध्ये म्हणजे आपण प्लसचा सिंबल देत नसतो, मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस केले असता जेवढा उत्तर वाचला तो प्लस मध्ये असते। प्लस मध्ये आलं तर
तेवढ्या अंकानंतर दशमलव लावणे. दशमलव म्हणजे तेवढ्या अंकानंतर. इथं किती 100 उत्तराला एका अंकाच्या नंतर आपण डेसिमल दिला कारण 1 वाचला होता, तर उत्तराला 10 लावणे. पण जर का ते मायनस मध्ये आले असते तर तेवढे शून्य आपण लावले असते. जसा एक्झाम्पल मी पुन्हा घेणार आहे, पण तरी पण ह्या प्रॉब्लेम मध्ये सांगू शकतो मी तुम्हाला. जर समजा हा याच्यामध्ये इथं असं असतं 0.025 म्हणजे हे किती झाले असते, सॉरी इथं नाही, इथं जर 0.5 आहे, इथं लावले असतं 0.05 तर हे किती झाले असते, 4 आणि 2 6 झाले असते. 6 जर झाले असते 5 मधून -6 झाले असते म्हणजे -1 आला असता, तर आपला उत्तर 100 होता. तर 100च्या ठिकाणी काय लावलो असतो आपण, 1000 लावलो असतो. आपण पुन्हा उदाहरण पाहणार आहोत, त्याच्यामुळे लक्ष द्या. बघा 0.39 इंटू 0.65 आणि 3.5 डिवाइड बाय 0.013 0.13 इंटू 0.07. आता बघा इथं 2, 4 आणि 5, इथं आले 5 डेसिमल, इकडे आले 3, 2, 5, 2, 7 डेसिमल, -7. 5 मधून -7 गेले तर किती उरतात, -2. आता त्यावेळेस जी चूक झाली ते मी करणार नाही, कारण त्यावेळेस फास्ट केल्यासारखं शिकवलं. आता जसंच्या तसं लिहायचं. कसं 39चे 39 गुणिला 65चे 65, 35चे 35, 13चे 13, इथं 13चे 13, इथं 7 काढायचं. 13 39, 13 पाची 65, 7 पाच्या 35. उत्तर किती आलं आपलं, 3 पाची 15, 15 पाची 75. आता किती आहे, तिथं -2 आहेत, -2 आहेत तर 2 शून्य लावा, म्हणजे आपला उत्तर किती येईल, 75,000. एवढं लक्षात येत असेल, समजत असेल, पुन्हा लाईक आणि सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलला नवीन असाल हे करा. सगळ्यात महत्त्वाचं, मी तुम्हाला जास्त उदाहरण घेत नाही, कुणाचे कमेंट्स असतील स्वतः टाका, व्हिडिओमध्ये ॲडजस्ट करा, कारण हा चॅप्टर खूप मोठा नाही आहे, त्याला खूप डिवायडेशन नाही. पण मी तुमची रिव्हिजन ज्या वेळेस घेणार आहे, रिव्हिजनच्या वेळेस 2 तासाचा व्हिडिओ बनवणार आहे. आता आपण लाईव्ह स्ट्रीमला येऊ शकतो. लाईव्ह स्ट्रीमला येत असल्यामुळे आपल्याकडे बोर्डाची कमतरता समजा, किंवा माझ्याकडे ते जे हे पाहिजे साहित्य पाहिजे ते साहित्य अवेलेबल नसल्यामुळे मला एक व्हिडिओ बनवताना थोडंसं त्रास होते. लवकरात लवकर मी तुम्हाला सगळ्या साहित्यासोबत भेटणारच आहे. पण हे प्रश्न समजत असताना व्यवस्थित समजा. नाही समजलं असेल तर मला कमेंट्स टाका, किंवा तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर कमेंट्समध्ये ते क्वेश्चन्स टाका. माझा पर्सनल नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. नाही तुम्हाला वाटते तर माझा नंबर आहे, मोबाईल नंबर लक्षात घ्या, 81 80 86 31 93. हा माझा व्हॉट्सअप नंबर आणि पर्सनल कॉलिंग नंबर आहे. याच्यावर तुम्ही मला व्हॉट्सअपवर माहिती पाठवू शकता, प्रश्न पाठवू शकता, मी तुम्हाला उत्तर नक्कीच देईन. असो, माझ्या चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स करा. धन्यवाद.